नमस्कार, आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा। पूर्णा पोस्ट ऑफिसमध्ये आधार KYC आणि नाव दुरुस्ती सेवा पुन्हा कार्यान्वित, नागरिकांसाठी मोठा दिलासा। पूर्णा येथील पोस्ट ऑफिसमध्ये मागील अंदाजे 4 ते 5 महिन्यांपासून आधार सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता। आधार KYC करणे, नाव अपडेट करणे तसेच नावामधील चुकीची दुरुस्ती करणे या सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या। मात्र गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पोस्ट ऑफिसमध्ये आधार मशीन पुन्हा सुरू करण्यात आली असून आधार संबंधित सेवा कार्यान्वित झाल्या आहेत। त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं आता मार्गी लागणार आहेत। पूर्णा आणि परिसरातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पोस्ट ऑफिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत पोस्ट ऑफिसमध्ये उपस्थित राहून आधार KYC आणि दुरुस्तीची कामे करून घ्यावीत असेही सांगण्यात आले आहे। प्रतिदिन वार्तासाठी शीलवंत भराडे यांची बातमी। महिन्यांपासून आधार सेंटर जे केंद्र आहे आपलं बंद होतं, काय कारण होतं? काही तांत्रिक कारणामुळे पूर्णा पोस्ट ऑफिसमध्ये आधार सेवा ही बंद झाली होती। ती एक 4 दिवसापासून पूर्ववतपणे चालू झालेली आहे, ज्यामध्ये आता सर्व नागरिकांना ग्रामीण भागामधील असो किंवा शहरी भागामधील असो त्यांना जे आधारच्या अपडेशन करणे, मोबाईल नंबर चेंज करणे, आधार कार्डमधील पत्ता दुरुस्ती करणे किंवा स्वतःचा मेल ID आधारला लिंक करणे या सेवेचा सर्व नागरिकांना लाभ घेता येईल। तरी आमचं सर्वांना सूचित करतो की सर्व नागरिकांनी वरील जे काही आधारमधील दुरुस्ती करणं आवश्यक आहे त्या सर्व योजनांचा येऊन पूर्णा पोस्ट ऑफिसमध्ये आपण लाभ घ्यावा। नेमकं कारण काय होतं या बंद 6 महिन्यापासून बंद होतं मशीन? काही इन्स्ट्रुमेंट जे होते ते बंद पडले होते, त्या कारणामुळं आपल्या पूर्णा पोस्ट ऑफिसमधील सेवा ही खंडित झाली होती। नेमकी कागदपत्रे काय द्यावं लागतील इथं अपडेट करण्यासाठी? जसे की तुमचा जन्म दाखल्यामध्ये काही बदल असेल जन्मतारखेमध्ये, तर तुमच्या जन्मदाखला ओरिजिनल देणं गरजेचं आहे, सनद देणं गरजेचं आहे। हे डॉक्युमेंट दिले तर तुमच्या आधार कार्डवरील जी चुकीची जन्मतारखेची नोंद झालेली आहे ती योग्य प्रमाणामध्ये त्याची दुरुस्ती करून भेटेल। नेमकं काय आवाहन करणार नागरिकांना? आमचं एवढंच आव्हान आहे की सर्व नागरिकांनी ग्रामीण भागामधील व पूर्णा शहरामधील सर्वांनी येऊन ज्या काही तुम्हाला अडचणी निर्माण होतात आधार कार्डमधील त्या येऊन आपण या सेवेचा लाभ घेऊन आपले आधार कार्ड अद्ययावत करू शकतात। या आधार कार्ड जे अपडेट करण्यासाठी काय शासकीय चार्जेस काय लागलेले आहेत काय? सर आहेच चार्जेस। जर तुम्ही बाल आधार काढत असतील तर ते निःशुल्क आहेत। त्यानंतर जर तुम्ही अपडेट करत असाल तर त्यात जर ईमेल ID किंवा मोबाईल नंबर किंवा थोडंफार डेमोग्राफिक चेंज असतील तर त्याला 75 रुपये चार्ज आहे। आणि पूर्ण अपडेट बायोमेट्रिक असेल आणि त्यात माहिती पण असेल त्याला 125 रुपये चार्ज आहे। काही नागरिकांना, ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे फिंगर्स येत नाही, त्या लोकांसाठी काही सुविधा उपलब्ध केली का आपल्यापासून? त्यासाठी फिंगर कॅप्चर करावंच लागतं, ते ट्राय करू शकतो आपण सर्व प्रकार। नाही, काही नाही, बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना जे 80 वर्ष 90 वर्षांचे या जे आहेत त्यांचे फिंगर्सच येत नाही। फिंगर तर आपल्याला घ्यावं लागतील कारण ते बायोमेट्रिकचं पार्ट आहे सर। नाही, पण त्याची काय दुसरी काय व्यवस्था काय केलेली आहे का आपल्याला? आयरिस वगैरे घेऊ शकतो आपण, त्यांना मोबाईल नंबर लिंक करून। आता हे आधार कार्ड जे आपण अपडेट केलेलं आहे समजा नवीन जे आहे तर यामध्ये समजा किती दिवस लागतील अपडेट केल्याच्या नंतर नागरिकांना मिळण्यासाठी आपल्या पोस्ट ऑफिसकडून? पोस्ट ऑफिसकडून सर त्याचा प्रोसेसिंग होण्याचा टाईम पिरियड आहे 30 दिवसांचा। त्यामध्ये त्याचं प्रोसेस होऊन डिजिटली तयार होतं, त्यानंतर ते UIDAI कडून येण्यासाठी थोडाफार वेळ लागतो। बरेच दिवस लागले, 6-6 महिने काही नागरिकांना भेटलेच नाही, अद्याप आधार कार्ड मिळेल नाही। ते कसं ते स्पीड पोस्टने वगैरे येत नाही, त्यामुळे त्याचा तेवढा रेकॉर्ड आपल्याकडे नसतो त्याचा। या संदर्भात नागरिकांना काय आवाहन करणार का? तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये येऊन जे काही सरकारमान्य दर आहेत त्या दरामध्ये तुमच्या आधार कार्डमध्ये दुरुस्ती करून घ्या, कारण आपण 1ही रुपया व्यतिरिक्त कुठलाही चार्ज देत नाहीत आणि जेवढी जास्त होईल आपण सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू।